स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे. मेष राशीच्या लोकांवर सध्या एक अदृश्य बंधन आहे. ते बंधन इतकं प्रभावी आहे की तुमच्या हातातले संधी निसटत आहेत. पैसा जरी येतोय तरी टिकत नाही आणि नाती हळूहळू दूर जात आहेत. पण थांबा, ही अंधारी रात्र जास्त काळ नाही, कारण येत्या 90 दिवसात ग्रहस्थिती तुमचं नशीब उलटवणार आहे. हा प्रवास कसा असेल आणि त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल ते आपण जाणून घेऊया. मेष राशीच्या स्वामी मंगळ आहे, जो युद्धाचा सेनापती आहे. तुमच्या रक्तात धाडस आहे, निर्य क्षमता आहे आणि तुम्ही एकदा ध्येय ठरवलं की मागे वळून पाहत नाही. पण मंगळाची उष्णता कधी कधी संयम हरवते आणि हीच घाई गडबड सध्या तुमचं बंधन वाढवत आहे. मेष राशीबद्दल हा शब्द फक्त लोककथामधला नाही, यामागे ज्योतिषशास्त्रीय कारण आहे. सध्या शनी तुमचा एकादश भागवत असून तो लांबवर दृष्टी टाकत आहे, पण उशीर करत आहे. राहू 5व्या भागवात आहे, तो तुमच्या निर्य शक्तीवर धोके टाकतो आहे. केतू 11व्या भावात न मिळालेल्या लांबाचा त्रास वाढत आहे. यामुळे नोकरीत अडकलेली फाईल पुढे जात नाही. ग्राहक पैसे उशिरा देतात. प्रेम संबंधात गारवा येतो. ही व्यवस्था म्हणजे नदीच्या मध्यभागी अडकलेली होडी. दोन्हीकडून पाणी आहे, पण किनाऱ्यावर पोचायला अजून वेळ आहे. आता महत्वाचा प्रश्न, हे बंधन कधी सुटेल? ऑगस्टच्या शेवटपासून गुरु तुमच्या लाभस्थानी सकारात्मक दृष्टी देऊ लागेल. यामुळे नोकरीत गती, व्यवसायात नवीन ऑर्डर आणि पैशाचा प्रवाह सुधारेल. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी लढाई जिंकण्याचा आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला राहूची नकारात्मकता कमी होईल. नात्यांमधले गैरसमज दूर होतील. पुढचे 90 दिवस तुम्हाला 2 गोष्टी शिकवतील: संयम आणि योग्य वेळ साधन. या बंधनातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही खास उपाय. दर मंगळवारी हनुमानजीला लाल चोळा अर्पण करा. ओम क्रा क्री क्रोम सा भौमाय नमः हा मंत्र दररोज सकाळी 108 वेळा म्हणा. शक्य असेल तर लाल प्रवाळ अंगठीमध्ये घाला. ज्योतिष सल्ल्यानुसार मंगळवार किंवा रविवार एखाद्या गुरुजीला तांदूळ आणि गुळ दान करा. घरात पूर्व दिशेला लाल रंगाचं एक छोटे झेंडेवाजा कापड ठेवा. हे ऊर्जा सक्रिय करतं. हे उपाय फक्त श्रद्धेने करा. 21 दिवसात फरक जाणवेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, बंधन म्हणजे शेवट नाही, तर एक परीक्षा आहे. मेष राशीचा स्वभाव असा आहे की अडथळे आले की तुम्ही थांबत नाही, तर अधिक जोरात धावता. आता हे बंधन सुटल्यावर तुमच्या आयुष्यातील धाव अधिक वेगानं होईल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, कारण नशीब आणि मेहनत जेव्हा एकत्र येतं तेव्हा चमत्कार घडतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मेष राशीच्या मित्रांशी शेअर करा आणि कमेंटमध्ये जय मंगल देव लिहा. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सकारात्मक राहा, प्रयत्न सुरू ठेवा आणि नशीब तुमच्या पाठीशी आहे यावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.